कल्याण डोंबिवलीमधील अनधिकृत इमारतींबाबत आता केडीएमसीने पुन्हा एकदा हत्यार उपसले। 65 कल्याण डोंबिवलीमधील इमारतींना आता कारवाई करण्याचे आदेश आणि तेथील रहिवाशांना आपली घरं खाली करण्याचे आदेश केडीएमसीच्या माध्यमातून देण्यात आले। कल्याण डोंबिवलीमधील 65 बेकायदा इमारत प्रकरणामध्ये महापालिकेने इमारतीमधील रहिवाशांना ह्या नोटीस पाठवायला सुरुवात केली। लवकरात लवकर घरे खाली करण्याचे त्यांनी सांगितलंय। पावसाळा सुरू झालाय, नागरिकांनी मुलांचे शाळेमध्ये ऍडमिशन देखील केले। आता महापालिकेने नोटिसा पाठवल्या आहेत। मुख्यमंत्र्यांनी मात्र शब्द दिला होता की एकाही नागरिकाला बेघर होऊ देणार नाही, मात्र केडीएमसी अशा पद्धतीने नोटिसा पाठवत आहे। आता याला काय म्हणायचं? मुख्यमंत्री मोठे आहेत की केडीएमसी? असा संतप्त सवाल देखील नागरिकांनी उपस्थित केलाय। आमच्यावरती घराच्या कर्जाचा डोंगर आहे, आम्हाला फाशी घेण्याशिवाय आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे, आम्हाला वाचवावे अशी मागणी देखील आता रहिवाशांनी केल्याचं बोललं जातंय। मी प्रणव पाटील, साई गॅलेक्सी बिल्डिंग मधून, कोपर स्टेशनच्या बाजूलाच माझी बिल्डिंग आहे। आज ही नोटीस आम्हाला सगळ्यांना मिळाल्यात। 65 बिल्डिंगपैकी 55 बिल्डिंगांना नोटिसा दिल्यात। या नोटिसांनी परत आम्हाला आमची झोप उडवली आहे। गेले 6 महिन्यापासून आम्ही अक्षरशः वाईट कंडिशनमधून होतो। आम्ही पूर्ण फॅमिली सांभाळणं, मुलांचं शिक्षण आणि हे सगळं करत होतो। त्याच्यानंतर 20 मार्चमध्ये 21 मार्चला मुख्यमंत्री साहेबांनी जे आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही कोणालाही बेघर करून देणार नाहीत, त्या दिवसापासून आम्ही चांगले दिवस काढत होतो। पण आजच्या घडीला आज जून महिन्याच्या 20 तारखेला 21 तारखेला सगळ्यांना नोटीस आहेत आणि हे राहतं घर आता आपल्याला सोडावं लागणार आहे। हे सगळ्या सोसायटींना नोटिसा आल्यात आणि आत्ता आमची अशी कंडिशन आहे की मुलांचं डोनेशन केलं, मुलांच्या शिक्षणाचं हे भरलं आहे सगळं आणि पैशाचा डोंगर जो होता, जो थोडाफार जमा होता अगोदर, तो सगळा पहिल्या 6 महिन्यात गेला। आता परत जमा होता तो सगळा मुलांच्या शिक्षणात गेला। आता आम्ही करायचं काय? आता आम्ही रस्त्यावर यायची वेळ आली आहे। या जर पावसाळ्यात जर आम्हाला रस्त्यावर जर सरकार काढत असेल तर ही आमच्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे। आम्हाला फास घेऊन मरण्याशिवाय, आम्हाला कुटुंबासह मरण्याशिवाय आमच्याकडे काही पर्याय नाही राहिले आहेत। तर मुख्यमंत्र्यांनी जो आम्हाला दिलासा दिला होता त्या शब्दावर ठाम राहून मुख्यमंत्र्यांनी आमची घरं वाचवावी आणि सरकारला मोठी विनंती आहे, सगळ्या पक्षांना मोठी विनंती आहे की कोणी याच्यामध्ये आम्हाला राजकारणासाठी वापर करू नका। इलेक्शन येतील, बिल्डिंगांना नोटीस येतील, हा प्रकार आमच्याकडे थांबवा कृपया। सगळ्यांना हात जोडून विनंती आहे।